आपण आपल्या रोजच्या आयुष्यात लहान मोठे धोके टाळण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण विचार करा, धोका टाळणं हे पळपुटेपणा नाही, तर शहाणपणाची एक सर्वोच्च कला आहे असं म्हटलं तर? आज आपण धम्मपदातील एका प्राचीन कथेतून हीच कला शिकणार आहोत. एक अशी कला जी आपल्याला फक्त बाहेरच्याच नाही, तर आपल्या मनातील सूक्ष्म विषाणूंपासूनही वाचवते. तर मग आजचा आपला हा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत एका अगदी मूलभूत मानवी प्रवृत्तीने, म्हणजे धोका टाळण्याच्या सवयीने. मग आपण एका व्यापाऱ्याच्या धोकादायक प्रवासाची गोष्ट ऐकू. त्यातून आपल्याला जो मार्गाचा श्लोक मिळतो तो समजून घेऊया. आणि मग शारीरिक धोक्यांच्या पलीकडे जाऊन आजच्या जीवनात हे ज्ञान कसं वापरायचं हे एका छोट्या कार्यशाळेतून शिकूया. खरं तर प्रत्येक सजीवामध्ये एक मूलभूत प्रेरणा असतेच, ती म्हणजे धोका टाळण्याची. मग ते जंगलातलं हरिण असो किंवा रहदारीचा रस्ता ओलांडणारा माणूस, जगण्याची हीच प्रेरणा आपल्या आजच्या चर्चेचा मूळ पाया आहे. पण गंमत बघा, आजच्या काळात धोक्यांनी आपलं रूपच बदललंय. पूर्वीच्या काळी वाघ किंवा दरोडेखोर स्पष्टपणे दिसायचे. आजचे धोके तसे नाहीत. ते खूप सूक्ष्म आहेत, नाही का? ते आपल्या फोनच्या स्क्रीनमध्ये, ऑफिसच्या राजकारणात किंवा अगदी आपल्याच बेचैन मनात लपलेले असू शकतात. हीच तर आहेत आजची खरी आव्हानं. हे काही बाहेरचे दरोडेखोर नाहीयेत, तर ही अशी विषा आहे जी आपल्या आत आणि आजूबाजूला पसरलेली आहेत. यांना वेळीच ओळखून टाळायला शिकणं, यातच खरं शहाणपण आहे. चला, आता आपण आधुनिक जगातून थोडं मागे जाऊया, थेट प्राचीन काळात. महाधन नावाच्या एका व्यापाऱ्याच्या गोष्टीतून आपण विवेक आणि सावधगिरी यांचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. जरा डोळे मिटून कल्पना करा. श्रावस्ती जवळचे ते धूळ भरलेले रस्ते, दुपारच्या रणरणत्या उन्हाची काहिली, हवेत उडणारी धूळ आणि कुठून तरी जेतवन विहारातून येणारा धूप आणि शांततेचा मंद सुगंध. याच वातावरणात एक मोठा व्यापाऱ्याचा तांडा सावकाश पुढे सरकतोय. या कथेतील पात्र आणि परिस्थितीच मुळी अवाढव्य आहे. एका बाजूला आहे महाधन, एक श्रीमंत आणि तितकाच विवेकी व्यापारी. त्याच्यासोबत मौल्यवान मालाने भरलेल्या तब्बल 500 गाड्या आहेत. सोबतीला त्याने 500 भिक्खूंना आमंत्रित केलंय. आणि दुसऱ्या बाजूला जंगलात लपून बसले आहेत 500 दरोडेखोर. म्हणजे बघा, हा आकड्यांचा खेळच आपल्याला धोक्याची तीव्रता दाखवून देतो. महाधनाची खरी श्रीमंती त्याच्या संपत्तीत नव्हती, तर त्याच्या निर्णयात होती. बघा तो कसा वागतो. पहिल्याच दिवशी दरोडेखोरांची माहिती मिळताच तो थांबतो. हा थांबा घाबरल्यामुळे नव्हता, तर माहिती गोळा करण्यासाठी होता. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याला त्यांच्या हालचालींची पक्की बातमी मिळते, तेव्हा तो परत फिरण्याचा निर्णय घेतो. हा पळपुटेपणा नाही, तर आपल्या संपत्तीपेक्षा आपल्या सोबतच्या लोकांच्या जीवाची किंमत ओळखण्याचा शहाणपणा आहे. आणि इतकंच नाही, जेव्हा त्याला कळतं की परतीच्या मार्गावरही धोका आहे, तेव्हा तो एका गावात थांबून वाट पाहतो. त्याने एकदाही धोका पत्करला नाही, तर तो अत्यंत कुशलतेने टाळला. आणि आता आपण या कथेच्या आणि आपल्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, जिथे भगवान बुद्ध या घटनेवर आधारित असलेली त्यांची मुख्य शिकवण देतात. जेव्हा ते 500 भिक्खू जेतवनात परततात, तेव्हा बुद्ध त्यांना या घटनेमागचा खरा खोल अर्थ समजावून सांगतात. वणिजोव भयमग्गम अप्पसत्थो महद्धनु विषम जीवितु कामोव पापाणी परिवर्जये. किती सुंदर श्लोक आहे हा. बुद्ध इथे 3 प्रतिमा वापरतात. 1. मौल्यवान संपत्ती असलेला व्यापारी धोकादायक मार्ग टाळतो. 2. ज्याला जगायचं आहे तो विष टाळतो. आणि 3. त्याचप्रमाणे शहाणा माणूस वाईट गोष्टींपासून दूर राहतो. या तिन्ही प्रतिमा एकाच सत्याकडे बोट दाखवतात. खरं शहाणपण संघर्षात नाही, तर सावधगिरीने दूर राहण्यात आहे. यातला पहिला महत्त्वाचा शब्द आहे पापानी. याचा शब्दशः अर्थ पाप किंवा वाईट असा घेतला जातो. पण बौद्ध तत्त्वज्ञानाचा याचा अर्थ खूप खोल आहे. पापानी म्हणजे फक्त मोठी वाईट कृत्ये नाहीत, तर लोभ, द्वेष किंवा अज्ञानाच्या मुळातून निर्माण होणारा कुठलाही विचार, कुठलीही वाणी किंवा कृती ज्यामुळे स्वतःला किंवा इतरांना दुःख होतं. ही एक अकुशल ऊर्जा आहे जी आपल्याला संसारात बांधून ठेवते. आणि दुसरा शब्द आहे परिवज्जये. याचा अर्थ आहे पूर्णपणे टाळणे. हे फक्त दुर्लक्ष करणं किंवा घाबरून पळून जाणं नाही. हे एक सक्रिय आणि कुशल कृत्य आहे. जसं महाधनाने माहिती मिळवून विचार करून धोका टाळला, अगदी तसंच पापानी ओळखल्यावर शहाण्या व्यक्तीने जाणीवपूर्वक आणि कौशल्याने त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं. यातच खरं कौशल्य आहे. पण बुद्धांची शिकवण इथेच थांबत नाही. ते महाधनाच्या भौतिक प्रवासाच्या रूपकाला एका अधिक खोल आध्यात्मिक प्रवासाशी जोडतात. ते आपल्याला सांगतात की खरे धोकादायक मार्ग जंगलात नाहीत, ते तर आपल्या अस्तित्वाच्याच रचनेत आहेत. जेव्हा ते 500 भिक्खू परत येतात, तेव्हा बुद्ध त्यांना समजावतात.
ते म्हणतात, ज्याप्रमाणे महाधनाने दरोडेखोरांनी भरलेला मार्ग टाळला, त्याचप्रमाणे शहाण्या भिक्खूने अस्तित्वाच्या 3 धोकादायक स्तरांपासून म्हणजेच 3 भवांपासून दूर राहायला हवं. हे 3 भव किंवा अस्तित्वाचे स्तर हेच खरे धोकादायक मार्ग आहेत. पहिला आहे कामभव, म्हणजे इंद्रिय सुखाचं जग. आपण जे पाहतो, ऐकतो, चाखतो त्यात आनंद शोधतो. पण हा मार्ग धोकादायक आहे, कारण ही आसक्ती कधीच संपत नाही, ती आपल्याला बांधून ठेवते. दुसरा आहे रूपभव, सूक्ष्म भौतिकतेचं जग. हे ध्यानाच्या उच्च अवस्थांमध्ये अनुभवता येतं, जिथे स्थूल जग मागे पडतं. पण मी आहे ही सूक्ष्म भावना शिल्लक राहते. हाही एक धोका आहे, कारण तो अंतिम मुक्तीचा भ्रम निर्माण करतो. आणि तिसरा अरूपभव, पूर्णपणे अभौतिक अस्तित्वाचं जग, जिथे रूपही नाही. हा मार्ग सर्वात सूक्ष्म धोका आहे. इथे व्यक्तीला वाटतं की ती मुक्त झाली आहे, पण ती अस्तित्वाच्याच एका सूक्ष्म बंधनात अडकलेली असते. हे तिन्ही मार्ग धोकादायक आहेत, कारण ते आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवून ठेवतात. ज्ञानी व्यक्ती या तिन्ही स्तरांवरच्या आसक्तीला कुशलतेने टाळते, कारण खरी मुक्ती या तिन्हीच्या पलीकडे आहे. आणि या शिकवणीचा परिणाम तो तर थक्क करणारा होता. हे खोल विश्लेषण ऐकून त्या सर्वच्या सर्व 500 भिक्खूंना सोताबत्ती म्हणजेच ज्ञानाच्या पहिल्या स्तराची प्राप्ती झाली. त्यांनी ओळखलं की खरा प्रवास बाहेरचा नाही तर आतला आहे. यावरून या शिकवणीची ताकद आपल्या लक्षात येते. चला तर मग आता या प्राचीन ज्ञानाला आजच्या जीवनासाठी एका युजर मॅन्युअलमध्ये रूपांतरित करूया. एक असं मार्गदर्शक जे आपल्याला आधुनिक धोक्यांपासून वाचवू शकेल. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की टाळणं हे पळपुटेपणाचं लक्षण नाही, तर ते एक सक्रिय आणि कुशल धोरण आहे. हेच खरं सामर्थ्य आहे. प्रत्येक वादात उतरण्याऐवजी, प्रत्येक नकारात्मकतेचा सामना करण्याऐवजी काय टाळण्यासारखं आहे हे ओळखणं हीच मोठी बुद्धिमत्ता आहे. हे परिवज्जय तत्त्व आपण रोजच्या जीवनात अगदी सहज लागू करू शकतो. ऑफिसमधील नकारात्मक राजकारण किंवा गॉसिप हा एक धोकादायक मार्ग आहे, त्यापासून दूर राहा. सोशल मीडियावर द्वेष पसरवणारी चर्चा हे एक विष आहे, ते टाळा. किंवा एखादं नातं जर सातत्याने त्रास देत असेल तर त्यात गुंतून राहण्याऐवजी त्यापासून सन्मानाने दूर होणं हा महाधनाच्या विवेकी निर्णयाचाच आधुनिक आविष्कार आहे. ठीक आहे, पण मग हे सगळं ज्ञान आपण कृतीत कसं आणायचं? या शेवटच्या भागात आपण एक सोप्पा पण खूप प्रभावी सराव पाहणार आहोत, जो या प्राचीन शिकवणीला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवेल. याला आपण शहाण्या व्यापाऱ्याचा थांबा म्हणू शकतो. जेव्हाही असं वाटेल की आपण एखाद्या नकारात्मक गोष्टीत ओढले जातोय, तेव्हा फक्त एक क्षण थांबा. पहिलं, त्या विषाला ओळखा. मग तो राग असो, ईर्ष्या असो किंवा एखादं व्यसन. दुसरं, त्या धोकादायक मार्गाला ओळखा. स्वतःला विचारा की यावर चालत राहिलो तर काय होईल. आणि तिसरं, महाधनाप्रमाणे जाणीवपूर्वक वेगळा कुशल मार्ग निवडा. तर जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. माझ्या आयुष्यातला असा कोणता धोकादायक मार्ग आहे ज्यापासून आज मी महाधनासारखं शहाणपण दाखवून दूर राहू शकेन? याचं उत्तर तुमच्या आतच दडलेलं आहे.